वेलकम टू डे 10. आज आहे आपल्या मेडिटेशनचा 10वा दिवस आणि आजचं टास्क असणार आहे खूप छान टास्क. आई बाबा. आपण ना आई बाबांना सतत खूप गृहीत धरतो, म्हणजे इतकं गृहीत धरतो की आपल्याला कधी कधी ना त्यांच्याशी बोलायला वेळ नाही आहे. त्यांनी काही कामं सांगितली तर ती करायला वेळ नाही आहे आणि ते बिचारे समजून घेत असतात नेहमी तुम्हाला. सो आज तुमचे आई बाबा यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवा. त्यांना काय हवं आहे काय नको तुम्ही करतच असता, नो डाऊट. सगळ्या मुली आपल्या आईवडिलांवरती खूप प्रेम करतात, त्यांच्यासाठी सगळं काही करत असतात. पण एक प्रश्न असतो, म्हणजे जसजसे आईबाबा म्हातारे होतात त्यांनी आज आपल्याला इतकं छान घडवलं आहे, सगळं काही आपल्याला दिलं आहे, पण ना त्यांना आपण कधी विचारतो का की बस आई बाबा आता तुम्हाला काय हवं आहे, तुमची काय इच्छा आहे. तर आज तुम्ही एक छानसा छोटासा प्रश्न विचारा तुमच्या आईबाबांना की आई बाबा तुम्हाला काय हवं आहे. त्यांची काहीतरी छोट्या अपेक्षा असतात. आईवडिलांना मुलांकडनं फार अपेक्षा नसतात. खूप म्हणजे मी तर खूपच ब्लेस्ड आहे की नेहमी आईबाबांनी भरभरून दिलं. सगळ्यात जास्त जी गरज असते ना आईवडिलांची आपल्या लाईफमध्ये, ती म्हणजे आपल्या पाठीशी खंबीर एक बोलतात ना एक सपोर्ट सिस्टम असते. आई बाबा म्हणजे एक सपोर्ट सिस्टम असते. त्यांचे ब्लेसिंग्स खूप पॉवरफुल असतात. त्यांचे आशीर्वाद आयुष्यात खूप पॉवरफुल असतात. ते सतत तुमच्या पाठीशी असतात. ते आज हयात असो किंवा नसो, आईबाबांचे आशीर्वाद खूप इम्पॉर्टंट आहेत आयुष्यामध्ये. सो तुमच्या आईला तुमच्या बाबांना जे कोणी असतील त्यांना विचारा की तुम्हाला काय हवं आहे. ओके, खूप काही जास्त अपेक्षा नसतात त्यांच्याशी वेळ जरी तुम्ही बसून घालवला ना 5-10 मिनटं तरीसुद्धा ते खूप हॅप्पी होतात. ह्या प्रश्नानेच ते ॲक्च्युली इमोशनल होतील. सो ॲक्च्युली ना जास्त कनेक्शन म्हणजे आईचे खूप सारे विचार, जशी आपली आई असते ॲक्च्युली बाबांचे पण, सगळ्यांचे दोघांचे पण गुण आपल्यामध्ये येतात. सो हे खूप छान नातं आहे. ते सतत हेल्दीच असावं सगळ्यांमधलं. काही लोकांमध्ये आई मुलामध्ये, आई बाबांबरोबर दोघांबरोबर मुलांचं कधी कधी नाही जमत, नाही वैचारिक मतभेद असतात, पण तरीसुद्धा ना तो बॉन्ड सुंदर असला पाहिजे. खूप आईवडिलांकडनं नेहमी, आता आम्ही पण आई बाबा आहोत, तो आता ह्या स्टेजला आल्यावर कळतं आपल्याला की मुलांसोबत असलेला बॉन्ड आपला किती छान किती सुंदर असला पाहिजे. आई बाबा म्हणजे फक्त आणि फक्त आपल्या तोंडातून आपल्या मुलांसाठी कितीही तुम्हाला राग येऊ दे, काही येऊ दे, गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडू दे, तरी कधीही तुमच्या मुलांना अपशब्द वापरू नका, अजाणतेपणी सुद्धा. मी हे का बोलते, कारण मी असेही काही आईवडील बघितलेले आहेत जे मुलांना अद्वा तद्वा बोलत असतात. अक्षरशः म्हणजे कदाचित तुम्हाला वाटेल अरे हे काय आहे, पण हे आहे, हे फॅक्ट आहे की मुलांना अक्षरशः शिव्याशाप द्यायला सुद्धा काही आईवडील मागे पुढे बघत नाही. तर हे असं सगळं करून ना लाईफमध्ये ना आपण प्रॉब्लेम्स क्रिएट करतो. सो आपली मुलं यांच्यासाठी सतत आपण सपोर्टिव्हच असलं पाहिजे. सतत त्यांना भरभरून आपल्याला काय द्यायचं आहे ना, तर ते आपण आशीर्वाद देऊ शकतो. त्यांचं नेहमी खूप छान व्हावं इतकीच प्रार्थना आपण देवाकडे नेहमी करू शकतो. सो आता हे झालं आपण आईबाबा असताना आपल्या मुलांसाठी, पण आपल्या आईबाबांसाठी सुद्धा त्यांना काय हवं आहे हा प्रश्न ह्या स्टेजला तुम्ही विचारला पाहिजे. सतत आईबाबांना गृहीत धरायचं नसतं. सो आज हा छोटासा टास्क करून बघा. एक
खूप जण ना बोलत नाही, फोन नाही करत. आईवडिलांपासून जर लांब असतील तर फोन नाही करत, गृहीत धरतात, अरे नाही ना, मी ठीक आहे ना. नाही, त्यांना फोन करा, त्यांची विचारपूस करा, त्यांना काय हवं आहे ते आज थोडासा वेळ काढा, त्यांच्याशी बोला. खूप मॅटर करतात या छोट्या छोट्या गोष्टी, वाटतात आपल्याला, पण या खरंच खूप मॅटर करतात. सो आज हा टास्क करायचा आहे. आईबाबांसाठी तर आयुष्यात नेहमी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आभारच मानायचे, कारण आज ते नसते तर आज आपण नसतो. सो खूप सारे आभार आज आईबाबांसाठी, लहानपणापासून आत्तापर्यंत आज जे काही आपण आहोत ते त्यांच्यामुळे. सो तुमच्या आईबाबांशी आज संवाद साधायचा आहे, हेच आजचा टास्क आहे. सो नेचर अनुभवा, 5 मिनटं शांत डोळे मिटून मन शांत करा, निसर्ग अनुभवा. इथून पुढे 21 दिवस ज्या ज्या सुंदर सुंदर गोष्टी, इथून पुढे 21 दिवस म्हणजे आता ऑलरेडी आपण 10व्या दिवसावर आलो आहोत, 21व्या दिवसापर्यंत ज्या ज्या छान छान गोष्टी तुमच्यासोबत घडतील, जो जो सुंदर दिवस तुम्ही अनुभवणार आहात, त्या सगळ्या दिवसांचे आभार मानायचे आहेत अगदी मनापासून. सो थँक्यू सो मच आणि ऑल दी बेस्ट. आजचा टास्क सगळ्यांनी अगदी मनापासून पूर्ण करा, कारण शेवटी कितीही तुमच्याकडे पैसा असेल, कितीही मोठं घर असेल, तरी आईबाबांचा आशीर्वाद खूप पॉवरफुल असतो. थँक्यू सो मच.